एका छोट्या हिरव्यागार गावात रामू नावाचा एक गरीब पण मेहनती शेतकरी राहत होता. त्याच्याकडे 2 बैल होते, नाथू आणि मोतू. हे दोन्ही बैल त्याचं कुटुंबच होतं. सकाळी सूर्य उगवला की रामू हळुवारपणे त्यांच्या अंगावर हात फिरवायचा आणि म्हणायचा, चल रे मित्रांनो, आज आपल्याला पुन्हा एक नवं पीक पेरायचं आहे. नाथू मोतू त्याचं बोलणं जणू समजायचेच. दोघंही आनंदाने नांगर ओढायचे आणि रामू त्यांच्या मागे चालत काम करत राहायचा. उन्हात, पावसात, थंडीमध्ये हे तिघं नेहमी एकत्र असायचे. एका वर्षी मात्र गावात मोठं वादळ आलं. पिकं वाऱ्यात उडाली, झोपडीचं छप्पर तुटलं आणि रामूचं सगळं नुकसान झालं. पोटासाठी काही नव्हतं, पण तरीही रामूने आपल्या बैलांसाठी थोडं गवत जपून ठेवलं. तो म्हणाला, तुम्ही माझं कुटुंब आहात. मी स्वतः उपाशी राहीन, पण तुम्हाला नाही. काही दिवसांनी गावातला श्रीमंत व्यापारी आला. त्याने बैल पाहिले आणि म्हणाला, रामू, हे बैल विक, मी तुला भरपूर पैसे देतो. रामूच्या डोळ्यात पाणी आलं. पैशाने सगळं मिळतं, पण नातं नाही. तो म्हणाला, हे बैल माझा जीव आहेत, मी त्यांना विकू शकत नाही. व्यापारी नाराज होऊन निघून गेला, पण रामूच्या मनात समाधान होतं. काही दिवसांनी रामूचं भाग्य खुललं. पाऊस वेळेवर आला. जमिनीतून सोन्यासारखं धान्य उगवलं. शेत फुलून आलं आणि गावभर रामूच्या मेहनतीची चर्चा झाली. तो आपल्या बैलांकडे पाहून हसला आणि म्हणाला, हे यश आपलं आहे रे मित्रांनो. तुझ्या निष्ठेमुळे आज मी पुन्हा उभा राहिलो. नाथू मोतू आनंदाने हंबरणार. जणू ते म्हणत होते, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत. त्या दिवसानंतर रामू रोज सकाळी त्यांच्या गळ्यात फुलांची माळ घालायचा आणि म्हणायचा, विश्वास आणि मेहनत हाच खरा सुखाचा मार्ग. अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या मराठी कार्टून वर्ल्ड चॅनलला. ज्यांचं नातं प्रेम आणि विश्वासावर उभं असतं, त्यांना कोणीही हरवू शकत नाही.